नमस्ते, माझं नाव रुपाली. आपण एक नवीन सीरीज चालू करूया आहे महाभारत. त्याचा मी काल इंट्रोडक्शन व्हिडिओ तर तुम्हाला दिला होता. तर आज मी तुम्हाला महाभारत शॉर्टमध्ये सांगणार आहे. कारण शॉर्टमध्ये तुम्हाला मी महाभारत सांगितल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पात्राचं मी तुम्हाला जवळून वर्णन करून सांगणार आहे. ते तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. तर महाभारत म्हणजे एक युद्धाची गोष्ट नाहीये. तर ती मानवी स्वभाव, राजकारण आणि धर्माची सर्वात मोठी गाथा आहे. हस्तिनापूरच्या राजगादीसाठी दोन भावांमध्ये संघर्ष सुरू झाला. 100 कौरव आणि 5 पांडव. पांडव सत्य आणि धर्माच्या बाजूने होते, तर कौरव दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली कपट आणि अन्यायाने राज मिळवू पाहत होते. शकुनी मामाच्या कपटीपणामुळे धर्मराजे युधिष्ठिर यांना चौरसाच्या म्हणजे जुगाराच्या खेळामध्ये सर्व काही हरावं लागलं. भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. पांडवांना 13 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. हाच अपमान आणि अन्याय पुढं विशाल महायुद्धाचं कारण ठरतो. जेव्हा शांततेचे सर्व रस्ते संपतात त्यावेळेला कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होते. युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन द्विधा मनस्थितीमध्ये असतो तेव्हा भगवद्गीता सांगतात आणि कर्तव्याचा मार्ग दाखवतात. 18 दिवस चाललेल्या या भीषण युद्धामध्ये भीष्म, द्रोण, कर्ण आणि दुर्योधनाचा अंत होतो. अधर्माचा पराभव होऊन पांडवांचा विजय होतो. महाभारताचा संदेश स्पष्ट आहे. येतो धर्मस्तो जय. म्हणजेच जिथे धर्म आहे तेच विजय असतो. तर ही आहे महाभारताची शॉर्ट स्टोरी मी तुम्हाला सांगितली. आता उद्यापासून आपण महाभारतामधील प्रत्येक पात्राचं मी तुम्हाला जवळून वर्णन करून सांगणार आहे. तर तुम्हाला जर असेच महाभारताचे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन पात्राबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.